कारण खऱ्या अर्थाने मला उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास होता म्हणून उमेदवारी दिली. आणि मत ज्यावेळेस मतदान चालू असताना या मतदारसंघामध्ये भयंकर पैशाचं वाटप झालं. आणि पैशाचं वाटप असं झालं का जिल्हा बँकेत जे पैसे त्यांनी मुलांकडून घेतले त्या पैशाचा वापर खऱ्या अर्थाने इथं करण्यात गेला. अतिशय चीड खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची भाजपवर होती. शेतीमालाला बाजार नाही, अनेक प्रश्न होते आणि मला वातावरण चांगलं होतं. माझ्या सभा चांगल्या झाल्या. मी ₹1 पैशाचा वापर केला नाही. ही खरं निवडणूक तर धनशक्तीवर विरुद्ध जनशक्ती होती. मी एकही रुपयाचा पैशाचा वापर केला नाही. मला पाहायचं होतं का पैसे न वाटता माणसाला किती मतं पडतात किंवा पैसे न वाटता माणूस निवडून येतोय का, या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने मी अभ्यास केला आणि एकही रुपयाचा वापर न करता खऱ्या अर्थाने ते ईव्हीएमच्या बाबतीत खूप मोठा घोटाळा आहे खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. तर लोकांना वाटतं का माणसं हरले का ईव्हीएमवर संशय घेतात. तसा प्रकार मला खऱ्या अर्थाने आज जाणवला का प्रत्येक पहिल्या फेरीपासून 20 फेऱ्या होऊस तर 700 750 मतं प्रत्येक फेरीला पडायची. त्यात आकड्यात कमी जास्त होत नव्हती. आज शेतकरी नाराज आहेत, इतर समाज काही त्या भाजपला मतदान करत नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ईव्हीएम घोटाळा खूप मोठा खऱ्या अर्थाने मला या मतदारसंघात दिसून आला. याबाबत मी हायकोर्टात याचिका दाखल करून याची सगळी चौकशीची मागणी करणार आहे. तनपुरांची भूमिका आम्हाला शेवटपर्यंत कळलेली नाही. तनपुरांनी काय भूमिका घेतली मला नाही वाटत का तनपुरांनी आमच्या बाजूने भूमिका घेतली असं मला वाटतं.